मला माहित आहे, ऐकून घे. पहिली गोष्ट तुम्हाला तुमच्या जागा द्यायची नव्हती रोडला, तेव्हाच बंद करून टाकायचा, रस्ते करून द्यायचा नाही. रजिस्ट्रीत रस्ते का हे चुकीचं आहे. पण एवढे ऐकून घे, ते रजिस्ट्रीमध्ये तुम्ही तर लेआउट केले. नाही 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 हे चुकीचं तुमचं बोलणं. ते तुम्ही चुकीचं सांगा. तुम्ही आम्ही लेआउट केलेलं नाही. सोसायटीला जी जागा दिली ती मेन रोड पासून 2 मीटर 100 फूट रोड दाखवलाय. मेन रोड पासून हा रस्ता आहे. मेन रोड पासून हा रस्ता आम्ही त्यांना दिलेला आहे. रोड पासून सोसायटीनं 100 फूट रस्ता दाखविलाय. डीपी प्लॅन असल्यामुळं, हो आरक्षित असल्यामुळं. तर आम्ही काय करणार सांगा तुम्ही. तुम्ही काही करणार नाहीत. ऐका, तुम्ही काही करणार नाहीत. तुमचं तेव्हाचं काम होतं, तुम्ही काहीच करू देणार नाहीत. आम्ही पण मग त्यावेळेस करायला पाहिजे. विकायचंच काम नव्हतं. बरं ठीक आहे, हे प्रश्नासाठी आम्ही सोडायला लागलो. तुझ्या प्रश्नासाठी सुद्धा मी स्वतः येईन. पण मग आम्हाला मावेजी दा तुम्ही काय नाही येऊत नाही. मी मावेजा द्या, ह्या गरीबाकडून मावेजा आहे का? घ्या ना त्याच्याकडून मावेजा, घ्या ना ह्या लोकांकडून मावेजा. ह्यांना कशाला अडवायला लागला? सर्वे नंबर 43 तिकडे काही संबंध नाही. असं कुठं होतंय रे बाबा? तुम्ही सांगा, तुम्ही कसं सांगा. एमएससीबीच्या अधिकाऱ्यांनी पोल काढायला, पोल काढून दिलं ना एमएससीबीच्या अधिकारी. हे बरोबर नाही बघ साहेब. तुमचं समज नका, मला माहिती नाही काय. मला माहित नाही, मी गावाच्या बाहेरचा पाकिस्तान मधला काय मी. ऐकून घ्या ना. आणि बरोबर आहे, मग तोच खरं सगळं. पाकिस्तान मधला आहे. अहो तुम्ही कसं काय म्हणत. चौधरी सर्वे नंबर 21 नीट बोल चौधरी माझं बोलणं अडकत आहे. नीट बोल. तसं हे करू नको. तुम्हाला माहित नाही, तुम्हाला माहिती असं बोलू नको. माझं बोलणं अरे पहिलीच कुठलं सांगतो मी आता. आयुष्य गेलं त्याच्यामध्ये. हा सर्वे नंबर 21 6 फूटपर्यंत आहे. सांगा सांग ना तू. शेवट आमची रोडची क्षमता. हा आणि 43 म्हणजे प्लॉट आहेत. हा इकडे ते प्लॉटिंग करायचं काही संबंध नव्हता. सर्वे नंबर 20 मध्ये 21 मध्ये माझा प्लॉट आहे, 21 मध्ये माझा प्लॉट आहे. सोसायटीला 31 मध्ये आम्ही पूर्ण जागा मेन रोड पासून आम्ही दिलेली आहे. मेन रोड पासून दिली, मग मेन रोड का अडवला तुम्ही? कोणी हे नाही. सोसायटीचा? नाही सोसायटी रोड कसं काढला, कुठून काढा सांगा. कुठून काढा? सोसायटीचा प्रश्न नाही, नाही. त्यांनी जागा घ्यायची, सोसायटीचा प्रश्न आहे. चौधरी, सोसायटीच्या समोरून तुम्ही रोड काढलेला आहे, आम्ही नाही काढला. डीपी प्लॅन मध्ये आरक्षित आहे. तर त्याच्यावर प्लॉटिंग का नाही केलं तुम्ही? डीपी प्लॅन मध्ये आरक्षित आहे जागा ती. ती जागा तुम्ही का नाही विकली? मग ती जागा का नाही विकली तुम्ही? कोणती? ती जागा तुमच्या सोसायटी यांची आहे. माहिती आहे मला. बोल नका. तुम्ही रोड काढला. चौधरी 2 विषय वेगळे. रस्ता अडू नका. मावेच्या मागे नाही. एक मिनिट ऐका. रोड चौधरी रोड झाले, डांबरी रोड झाले तरी मावेजा मिळाले. आम्ही सोडले जाऊ द्या. मी सहकार्य करतो. काय इथून प्रस्ताव पाठवा पुढे. तुम्ही इथून कोणता प्रस्ताव पाठवायचा? मावेजाचा. मग का तुम्ही पाठवत नाही तो? तेच म्हणणं आमचं मन. नाही पाठवा ना तुम्ही. डीपी रोड मध्ये तो प्रस्तावित जागा आहे, 100 फुटाचा रस्ता. याचा अर्थ हा नाही की त्या लँडलॉर्डचा त्याच्यावर अधिकार संपला. लँडलॉर्डचा त्याच्यावर अधिकार आहे. तुम्ही जोपर्यंत त्यांना मावेजा देऊ असं आश्वासन देत नाही, तोपर्यंत त्यांची जागा तुम्ही अधिग्रहित करूच शकत नाही. त्यांना पहिले झालेली आहे. कलेक्टरनं सगळं करून दिलेलं आहे. त्यांनी ती नेमलेली आहे. पांडे तशा सगळं नियम हे झालेलं आहे. फक्त एकच आहे, बघ सांगतो, तुला मावेजा मिळाला पाहिजे या मताची आम्ही प्रस्ताव पाठवून द्या. मुरुम टाकून मेन रोड खाली करणं, नुसतं मुरुम टाकून आपण वेगळे विषय. नाही फक्त कच्चा रस्ता रस्ता पहिल्यांदा कच्चा 40 फुटाचा तुम्ही रस्ता आज बी रस्ता देताय. तुम्ही त्यांना हे लेटर लेटर आम्ही अधिकृत करून तुम्हाला रस्ताच द्या ना. सगळं लेटर द्या त्यांना तुम्ही. पत्र करा काम सुरू त्याला आजच नाही.
आणि अण्णा ही 40 फूट रस्ता आहे बरं का, त्याच्यात पांदण अर्धी आहे आणि अर्धा रस्ता आहे, म्हणजे हे तर, आणि ह्याच्या दोन्ही वर्क ऑर्डर जिरेवाडीचा रस्ता आहे ते. जिरोड रस्ता आहे. मला सगळं माहिती आहे ना, मी सांगतो ना. आणि हे दोन्ही वर्क ऑर्डर प्रदीप ठोंबरेंकडे आहेत, यश कन्स्ट्रक्शन. त्याला बोला ना मग. ते करतो करायला म्हणतात, तयार आहे, जागा करायला द्यायची. प्रदीप डोंबरे हा तुमच्या साहेबाचा आहे. आता तुम्ही साहेबाची बोला की. असं नाही ते, जाऊ दे. अजून मी समोर बोलतो ना त्याच्या. ती काय मला हे सांगायला. सगळे जण रोज रस्ता द्यायला तयार आहेत, त्यांना मावेजा द्यावं. मावेजा बिलकुल मिळत विषय तुलाही मिटला. पाहिजे. विषयच मिटला. मावेजासाठी चौधरी तुझ्यासाठी तू काय त्याच्यासाठी तू आंदोलन पुकार. त्या आंदोलनामध्ये पांडे त्यांनी मावेजासाठी आंदोलन पुकारावं. आगर कलेक्टर ऑफिसला बसावं. त्यासाठी मी तिथं येतो. सगळेच सोबत आहेत आम्ही. आता म्हणायचं नाही. जाऊ दे ना. इथं अधिकृत व्यक्ती SDM बाबा यांनी लेटर द्या ना त्यांना, तुम्ही आता मावेजा तुम्ही टाकू. याच्या आधारे काही हा, मुंडे असो की दंडे असो काही संबंध नाही. असो, तो विषय नाही. काही कोणा संबंध नाही. बोलवून त्यांना clear करा. रस्त्यामध्ये काही संबंध नाही. JCB टाकू आता. कोणी जागीरदार असो. लगेच करू. JCB टाकू. अरे थांब, हे तर होत राहिले. हे चिल्लर बाबा आहे. तो रोड महत्वाचा आहे. हे रोड ते रोड आहे तिथं. 100 पार तिकडे. मग 100 कोटी रोड त्या रोड आहे. तशी प्रशासनाने एक तुम्हाला हे द्यावं, पत्र द्यावं, विनंती करा तुम्ही शेतकऱ्याला की तुमची जागा आम्ही अधिग्रहित करतो डीपी प्लॅन प्रमाणे, आम्ही तुम्हाला इतक्या दिवसात मावेजा देऊ, असं एक पत्र द्या तुम्ही शेतकऱ्याला. इतक्या दिवसात म्हणता येणार नाही. आम्ही मावेजासाठी प्रयत्न कधी करू. होईल? आणि आम्ही संबंधित आमचे अधिकारी आहेत त्यांच्याकडे पाठवून देऊन आम्ही त्याचा पाठपुरावा करू. मावेजा किती दिवसात त्याला मराठी आपल्यावर आपलं कधी मिळालं? जसं पांडे साहेब आम्ही भांडण कधी मिळाला मावेजा? किती दिवस लागले ऐका ना. आणि आमचं चालू आहे. अरे बाबा, माहिती ना मला तुमच्या ह्या झाल्या तशा चिल्लर चालू होऊन मी काही आलेलो नाही कधी. हे लक्षात ठेवा. 1998 मध्ये कोर्टामध्ये ऑर्डर स्टे आलेला आहे. हा. काय जागेचा असं ते नगरपालिकेने काम चालू केलं, पण आम्ही काय ना म्हणजे लोकांना आम्ही कधी अडवेल नाही आतापर्यंत. 98 पासून आता ठीक आहे, आता जाऊ दे तू आतापर्यंत आम्हाला काही म्हणला बी नाहीस. अरे तुम्ही म्हणला नाही, तुम्ही मोठ्या मोठ्या लोकांकडे जायची सवय तुम्हाला. जा तिकडे प्राध्यापक टीपी मुंडेकडे जे माणसं आले परळीतले त्याचे काम करून दाखवलेले. मी गरीब माणूस आहे, कामच करून दाखवितो मी. तुमच्याकडे बस नाही बरोबर आहे. समजलं का? न्याय व्हावा. रस्ता न्याय व्हावा. कच्चा आहे, त्यामुळे तुमचा हक्क गेला नाही. 40 वर्ष झालं. 40 वर्ष झालं सर्वसामान्य माणसासाठी, तुम्ही सर्वसामान्य माणसाची लढत आली. मावेजा 4 आणे तरी द्या आणि ह्यांच्याकडे कॉम्पिटिशन कोर्टात जाईल ते काही बी करत. आज 4 आणे तरी द्या त्याला. हे तुमचा जमिनीचा मावेजा आम्ही देतो. द्या. त्याला उद्या राईट राहील. आता पत्र होते त्यांना, पत्र देऊ दे, रोडचे होऊ दे, लगेच मावेजाच्या इथून द्यायला ओके, मग ते बी द्यायचं तयार आहे. तुम्ही बी चौधरी लेटर देऊन टाका, माझी हरकत नाही करत. मावेजाचं पत्र द्या, लगेच द्या तुम्ही. मावेजाचं मला पत्र द्या, लगेच मी तुम्ही करायला नाही. त्यांचं मार्गदर्शन लाटकर साहेबाला ते करतो मी कलेक्टर पर्यंत येऊन करतो. त्याची काही चिंता करू नको तू. इतका हा पांडे आहे, पांड्या मला काही बोलू देतो का? ते बी नाही बोलते. जे ज्या ऐका, जे इफेक्टेड तुम्ही आहेत हेच इफेक्टेड मी बी केले. आलं लक्षात? हा, जमीन तुम्ही आपण हस्तांतरित नक्की देऊ. विकासाला आपला विरोध नाही, परंतु शेतकऱ्याला त्याचा मिळाला पाहिजे, त्यांनाही मिळाला पाहिजे. मिळालाच पाहिजे. आता तुम्ही लेखी मोकळी द्यायलेत हो, आणि त्यांच्या मावेजासाठी त्यांनी प्रयत्न करायचा आहे डेप्युटी कलेक्टरनी लगेच. आणि पत्र लिहून जरी त्यांना हे करायचंय. त्या चौधरीचा बाप मरून गेला. मागत आम्ही मावेजा मिळाला नाही. त्याचा बाप ते काम नाही का? तुमचं काम नाही का? त्यांनी तो लेटर दिलं, वरी केलं, त्याचा पाठपुरावा करायचं तुमचं काम नाही का? नाही, तुमचा काही संबंध नाही. संपादन संस्था म्हणून त्याची जबाबदारी सर्वस्वी नगरपालिकेने. अहो नगरपालिका, नगर या लोकांसाठी तर तुम्हाला बोलावं लागेल का नाही? मग तेवढंच पाहिजे आम्हाला. नाही म्हणलं तुम्हाला ऑफिस मध्ये कोण बोल दिली उद्या. म्हणून आम्ही सांगणार ना. एक लक्षात ठेवा,
तुम्ही जर म्हणा की लोकांवर आमचा काय संबंध आहे, नाही मी म्हणणार नाही, तर उद्या तुम्हाला बसू द्यायचं नाही ऑफिसमध्ये हे सगळे लोक. सर या संपादन संस्थांनी मागणी करतात, मग अरे रेल्वे असू हो दे, बाबा, त्याचा नॅशनल हायवे असू दे. तुम्ही प्रशासक म्हणून यांना बी सांगितलं पाहिजे, त्यांनाही सांगितलं पाहिजे. त्यांना सर तुम्हाला आपण 2 वेळा सांगितलं. मग का तुम्ही करत नाही ते? फक्त ठराव देऊन द्या आता बॉडी आम्हाला. आली ना आपली, बॉडी आली पहिली कोणाची होती? मग तुमचीच होती की पहिली? आमची आता होय. काय? आता कोणाची? आता तुम्ही नाही का? शिवसेनेची अगोदर नव्हतं, आता आहे. शिवसेनेकर पिढीमध्ये आली. प्रकरण घे. शिंदे साहेबाचे प्रतिनिधी आहेत. सर, शिंदे साहेबाचे प्रतिनिधी आहेत. आणि शिंदे साहेबाकडे हे वर्ग नगर विकास खातं शिंदे साहेबाकडे. त्यांच्याकडे देऊ, पैसे देऊ आपण. काय तर सरक म्हणले की पैसे देते पुढे घ्या चौधरी सरक पैसे देते शिंदे साहेबाचे प्रतिनिधी आहेत ते. हे वर्ग विकास खातं त्यांच्याकडे. आम्हाला काय अडचण नाही. एका मिनिटात तुझे पैसे द्या. सरांनी शिंदे साहेबांना वेगळं हे करा. हो, भेटू ना आपण सगळे. आपण जाणार. सगळे भेटू. या सगळ्या लोकांची, या सगळ्या 100 लोकांची निघण्याची व्यवस्था नगरपालिकेने करायची. आमची आमची चालली. अरे तुम्ही मोठे माणसं, अरे हे मोठे माणसं मोठा काय? सर शेतकरी सगळा